अवघे 2च दिवस शिल्लक असताना एबी फॉर्मचं वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक ठिकाणी आता एबी फॉर्म देताना पाहायला गेलं तर काटकसर केली जाते. मात्र आपल्यासोबत जोडले गेले मनसे नेते अविनाश जाधव. जाधव काय सांगणार, मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी आता एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे. मात्र भाजपने पाहायला गेलं तर या ठिकाणी देखील एबी फॉर्म वाटपाला सुरुवात केली. काय वाटतं येणाऱ्या काळात महापौर कशा प्रकारे असावं यांचं आता उदाहरण समोर आलं? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने त्यांची 66 लोकांची यादी जाहीर केली आहे आणि ती यादी आता आम्हाला आमच्या हाती लागलेली आहे. 66 पैकी 20 लोक हे उत्तर भारतीय आणि अमराठी आहेत, बरोबर आहे. जर 66 पैकी 20 लोक जर तुम्ही अमराठी देणार असाल तर कसा मुंबईचा महापौर मराठीत बसणार आहे? मी माझ्याकडे त्यांची यादी आहे. प्रभाग क्रमांक 4 वॉर्ड क्रमांक 13 राणी त्रिवेदी, वॉर्ड क्रमांक 15 जिग्ना शहा, वॉर्ड क्रमांक 23 शिवकुमार जहा, वॉर्ड क्रमांक 24 स्वाती जयस्वाल, वॉर्ड क्रमांक 31 मनीषा यादव, वॉर्ड क्रमांक 36 सिद्धार्थ शर्मा, वॉर्ड क्रमांक 43 विनोद मिश्रा, 47 तेजस्वी सिंह तिवाना. मला वाटतं ही यादी जी आहे ना, जर 66 पैकी 20 जर लोक, यांनी जवळजवळ 30-35% वरती हे परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय यांना दिलेली आहे. यांचं आम्ही जे सतत म्हणतोय की यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचा जो डाव आहे ना, तो अशा प्रकारचा आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, हे करून यांना उद्या मुंबई महानगरपालिकेचा जर ह्या सगळ्यात मुंबई वेगळा करण्याचा जो ठराव जो काय असतो ना, तो करायचा असेल ना, तर त्यावेळेला सगळ्यात मोठी भूमिका जर कोण निभवतील ना, तर हे उत्तर भारतीय आणि परप्रांतीय जे दिलेत ना. आता या लोकांनी आत्तापर्यंत समज 20 लोक दिलेत शिंदे गटातनं, पण उत्तर भारतीय यांची आणखी एक यादी यायची. म्हणजे हे जवळजवळ 50% वरती हे उत्तर भारतीयांना आणि बाहेरनं आलेल्या लोकांना तिकिटे देणार. आणि मुंबई तोडण्याचा जो घाट आहे त्याचा हा पहिला पाऊल आहे. आणि म्हणून यांना मुंबई हवे. आणि म्हणून हे सतत म्हणतात की मुंबईचा महापौर हा मराठी होणार नाही. मी मुंबईच्या मराठी माणसाला विनंती करतो, यांचा घाट समजून घ्या. जर 36 लोकांमध्ये 20 लोक जर अमराठी असतील तर पुढच्या येणाऱ्या याद्यांमध्ये देखील अनेक अमराठी असतील. आणि हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पहिलं पाऊल असेल. त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाने, मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने, मग तो बाहेरचा असेल पण मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने आज ठाकरे बंधूंसोबत उभं राहणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात मुंबई आपल्यापासून वेगळी केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही. मराठी टक्का कुठेतरी कमी करत आहे का? आणि पाहायला गेलं येणारी कुठली आडनावं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये? मी तुम्हाला एक परत सांगतो, मुंबईमध्ये जवळजवळ 40 ते 41% मराठी आहेत. त्यामुळे कोणाचा बाप आला तरी मुंबईचा मराठीचा टक्का काही कमी होणार नाही आहे. ह्याने एक वातावरण तयार केलं की नाही मुंबईमध्ये आता मराठी कमी आहे, असं बिलकुल नाही आहे. 40 ते आमचा सर्वे आहे, 40 ते 41% लोक ही मुंबईमध्ये आजही राहतात, परंपरेनुसार राहतात. त्याच्यामुळे मुंबईतला मराठी माणूस कमी झालेला नाही. आणि हा जो काही 40-41% मराठी माणूस आहे, हा यावेळेला पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उत्तर भारतीयला विरोध आहे का? पाहायला छटपूजा असेल, अनेक वेळा जे ते आरोप प्रत्यारोप. आमचा कुठल्याही पूजेला विरोध नाही आहे, आमचा उत्तर भारतीयांना विरोध नाही आहे. आमचं नेहमी मत आहे, तुम्ही जर महाराष्ट्रात राहतात तर मराठी बोलता आली पाहिजे, मराठीवर प्रेम करा, मराठी भाषेचा आदर करा. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो, ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका ह्या लोकांनी समजून घेतली पाहिजे. आणि जे कोणी गेस्ट येतात, एखादा पाहुणा आला समज, तर आम्ही त्यांना नाही सांगत तुम्ही ते मराठीत बोला. तुम्ही आमचे गेस्ट आहात, तुम्हाला काय जी हिंदी येते भाषाची बोला, त्यात काही वाद नाही. पण तुम्ही जर परंपरेनुसार इथे राहताय, इथे पोट भरताय, आमच्या मुलांच्या नोकऱ्या तुमच्या हातात आहेत, तर अशा वेळेला मात्र तुम्हाला मराठीचा वापर करावा लागेल, मराठीत बोलावं लागेल. आणि हीच आमची मागणी आहे. मराठीचा आदर करा, मराठीवर प्रेम करा. तुम्ही मराठीवर प्रेम केला तर आम्ही तुमच्यावर नक्की प्रेम करणार. भाजपमध्ये देखील अनेक मराठी आहेत का? वाटतं त्यांचे देखील तिकीट कटू शकतात अशा उत्तर भारतीयांना घेऊन? कुठंतरी त्यांनी देखील नाराजी समोर. बघा, ते भारतीय जनता पक्षामध्ये जी लोक आहेत ना, ते ऑलरेडी मनाने तिकडचेच आहेत. त्यांचा नेता तिकडचे ते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांना कळेल. ज्या वेळेला मुंबईवर घाट येईल ना, त्यावेळेला कळेल की आम्ही चुकलो, आम्ही राजसाहेबांसोबत, उद्धव साहेबांसोबत उभं राहायला पाहिजे होतं. कटोगे तो बटोगे, कटोगे तो पिटोगे अशी सुरुवात करतात, त्यानंतर आता कुठंतरी आता बदल करतात. आम्ही मराठी माणसासाठी कुठल्याही टोकाला जायला तयार आहोत, कुठल्याही थराला जायला तयार आहोत. अनेक उत्तर भारतीय माझेही मित्र आहेत, त्यांना काय आम्ही भेटलो की मारत बसत नाही. आम्ही परत सांगतो, तुम्ही मराठीचा आदर केला नाही तरच आमचा हात उचलला जातो. त्याच्यामुळे हे जे काही भारतीय जनता पक्षाचं वातावरण करायचं काम असतं ना, की आम्हालाच भडकवतात. यांचे नेते काही स्टेटमेंट करतात, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये एखादा उत्तर भारतीय काहीतरी स्टेटमेंट करतो आणि तो मार खातो.
आणि मग भारतीय जनता पक्षाचे नेते जाऊन त्यांना सांगतात बघा आम्ही आपके नेते आहे, आणि मग त्यांची मतं त्यांच्याकडनं वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची इच्छा असते की आम्ही एखाद्या UP बिहारच्या माणसाला मारावं. हे भारतीय जनता पक्ष देवाला बत्ती दाखवणं बोलते. आज तरी एखाद्या उत्तर भारतीयाला मनसेवाल्यांनी मारावं जेणेकरून उत्तर भारतीयांची मतं ही त्यांच्याकडे राहतील. कोण वाचवायला आला आत्तापर्यंत? एक BJPचा नेता येतो का? पाहायला पण जात नाही या लोकांना हॉस्पिटलला. पण इमोशनली असं वातावरण क्रिएट करतात की आम्हीच तुमचं सर्वस्व आहे. खरं तर ज्या वेळेला उत्तर भारतीयांनी मार खाल्ले त्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काहीतरी चुकीच्या स्टेटमेंट केल्यात आणि त्यातूनच तो वाद झाला आहे. हे जे काय हे झालं ना, याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि त्याचे नेतेच आहेत की त्यांनी दिलेल्या चुकीच्या स्टेटमेंटमुळे उत्तर भारतीय आणि मनसे असा वाद झाला होता. पराग शहानी देखील मध्यंतरी एका रिक्षावाल्याला मारलं होतं. मात्र कुठं पराग शहा आमदार जे आहेत रिक्षा वाद आता पराग शहानी ज्या वेळेला एका उत्तर भारतीयाला मारलं त्यावेळेला उत्तर भारतीयांचा काही तो वाद राहत नाही. म्हणजे त्यावेळेला उत्तर भारतीय मनसेने मारले की भैया को मारा. हे पराग शहासारखा आमदार ज्या वेळेला मारतो त्यावेळेला तो विषय होत नाही मराठीने भैया को मारा. पराग शहाच्या बाबतीतही तीच भूमिका हवी आहे. का नाही काढलं पराग शहाला आमदारकीवरनं, आमदार पदावरनं बाहेर काढलं का नाही केलं? एका उत्तर भारतीयाला मारला होतं ना, की एका बिहारीला किंवा उत्तर भारतीयाला मारलं होतं त्यावेळेला त्यांच्यावरही तीच कारवाई झाली पाहिजे. पण ती होत नाही. ज्यावेळेला मनसे हा विषय येतो त्यावेळेला ते वातावरण तयार केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक उत्तर भारतीय हे आता हुशारही झालेले आहेत आणि तेही बऱ्यापैकी ठाकरे ब्रँडसोबत राहतील. मीरा रोडला देखील असाच वाद चिघळला होता. त्यामुळे कुठेतरी मीरा रोड असेल या मुंबई असेल कुठेतरी सुरक्षित नाही आहे. मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत ठाकरे बंधू मुंबईमध्ये बसलेत, राज ठाकरे मुंबईमध्ये बसलेत, तोपर्यंत मराठी सुरक्षितच आहे. हां, कोणी किती वातावरण करू. आम्ही जर मराठीच्या विरोधात भूमिका घेतली असती तर आमचे 4 खासदार असते, 25 आमदार असते. पण राजसाहेब नेहमी कडवट राहिले. बोलले नाही आमदार आले तरी चालतील, नाही खासदार आले, मी यांच्या पायाजवळ नाही जाणार. माझ्यासाठी पहिला माझा महाराष्ट्र आणि दुसरा माझा मराठी माणूस. त्यामुळे आम्ही जर ते ठरवलं असतं ना तर त्यात आमचे 4 आमदार आणि खासदार बिजदार खूप काही असतं. पण राज ठाकरे ते करणार नाही. जोपर्यंत राज ठाकरे मुंबईमध्ये बसल्यात तोपर्यंत या महाराष्ट्रातला मराठी माणूस सुरक्षित आहे याची गवाही आम्ही देतो. एबी फॉर्म कशा प्रकारचे आपल्याकडनं वाटप करण्यात जाणार आहे? फॉर्म वाटप काल रात्रीपासून आमचं सुरू झालेलं आहे. अनेक ठिकाणी एबी फॉर्म आमच्या मुलांना गेले आहेत. आज फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. अतिशय वाजत गाजत आज आमच्याकडनं एबी फॉर्म आणि फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा अशा ठिकाणी मनसे चांगलीच तयारी केली. मग सगळीकडेच चांगली आहे. तुम्हाला दिसेल हे सत्ताधाऱ्यांना तोंडावर पडताना निवडणूक ज्यावेळेला संपेल ना तेव्हा ठाकरे ब्रँडचा ठाण्यात काय चमत्कार झाला आहे ना ते तुम्हाला दिसेल. थोडा थांबा. सगळीकडेच तुम्हाला यावेळेला ठाकरे ब्रँडचा चमत्कार या महाराष्ट्रात दिसेल. काय वाटतं नमो आणि नमो भारत नमो ठाणेमुळे कुठेतरी बदल होणार का? अहो नमो भारत, नमो मोदी, नरेंद्र मोदी भारत, नरेंद्र मोदी ठाणे नरेंद्र मोदी भारत, नरेंद्र मोदी कसं असं होऊ शकतं? अहो आमचा भारत कोणाच्या एकाच्या नावावर नाही आहे. भारत देश आहे. त्याच्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आमचा इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांपासून आमचा इतिहास आहे. ज्यांनी देशाला अशा गोष्टी देऊन गेल्या आहेत की ते जन्मोजन्मी विसरणार नाही. आणि नमो भारत, नमो ठाणे, चला फालतू आहे सगळं. राजन विचारे म्हणतात की शिवसेनेची ठाणा, ठाण्याची शिवसेना असं ब्रीद वाक्य होतं. पण ते उबाटाचं. हां, आणि याच्या पुढे मला वाटत नाही की चिन्हही राहिले. शेवटचे अल्टिमेटम आहे. काही दिवसांनी ते चिन्ह जे धनुष्य चिन्ह आहे ते देखील मला असं वाटतं की उद्धव साहेबांकडे जाईल आणि भारतीय न्यायव्यवस्था त्यांना न्याय देईल. अविनाश जाधव त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर उत्तर भारतीयांना ज्या पद्धतीने आता एबी फॉर्म दिले जातात कुठेतरी मराठी टक्का कमी केला जातो. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता मुंबईचा महापौर कोण बसेल याकडे आता सर्वांच्या लक्ष लागलेलं. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी टिकावी असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे ब्रँड देखील चालणार असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेच्या निवडणुका कशा पार पडतील आणि कोणाचा महापौर या ठिकाणी बसेल हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा अथर्व गणेश TV मराठी ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.